वर्षीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये चारही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले आणि त्यांचा एक विधान परिषदेचा सुद्धा आमदार आहे। एवढं सगळं असताना गेल्या वर्षभर ज्या पद्धतीने हे सरकार शेतकरी प्रश्न असो की सर्वसामान्यांचे प्रश्न असो त्याला जनता कंटाळली होती आणि त्याचं प्रतीक म्हणून तुम्ही बघताय की आज भारतीय जनता पक्षाचे फक्त 3च ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले आणि 2 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आणि एका ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। आणि जे आमचे उमेदवार निवडून आले आहेत ते सगळे एकदम सर्वसामान्य आहेत। आपण वर्धेतला विजय पाहताना लक्षात येतं की जो सुधीर भाऊंनी या वेळेला शब्द दिला होता सगळ्यांना की हा गांधी जिल्हा आहे आणि गांधी जिल्हा हा दारूबंदीचा जिल्हा आहे, त्याच्यामुळे माझं काही हो पण दारू विक्री किंवा दारू न वाटता आणि पैसे न वाटता हा विजय होईल आणि जनतेला हा पटलेला आहे। जो राहुल गांधींनी दिलेला आहे प्रेमाचा संदेश, तुम्हाला माहिती आहे की आमच्या पक्षाच्या उमेदवाराने अगदी विरोधी पक्षाला गळे लावायचा प्रयत्न केला, त्यांनी नकार दिला। ही आमची नीती आणि आताच त्यांनी सांगितलं की कुठलाही सभासद असो तो लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की पालकमंत्री पालक काय म्हणतात, पालक हे सगळ्या आपल्या मुलांना सोबत घेऊन चालतात। तर आमची अपेक्षा एवढीच आहे की पालकमंत्र्यांनी पालक म्हणून वागणूक द्यावी आणि प्रत्येक नागरिकाला आपलं पाल्य समजावं आणि आमच्या लोकप्रतिनिधीला पाल्य समजावं आणि त्यांच्या सहकार्याने या वर्धा शहराचा एक सर्वांगीण विकास तो घडवून आणावा ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते प्रत्येक वेळा सर्व ठिकाणी जिथे जिथे विकासाचे काम आहे त्यांना सहकार्य करतील याची ग्वाही देतो। असं वाटतं इथे तर आम्ही सुधीर भाऊ सारखा अतिशय मनमिळावू आणि तळागाळातला आमचा नेता अध्यक्षपदासाठी दिला आणि त्याचे परिणाम आपण सगळ्यांनी पाहत आहे। त्याचप्रमाणे पुलगावला सुद्धा आमचे सगळेच उमेदवार हे तळागाळातलेच होते, पण वर्धेमध्ये जो हा पद्धतीने खासदारकीच्या निवडणुकीला लोकांनी स्वतःची निवडणूक केली त्याच पद्धतीने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने सुधीर भाऊंच्या मागे उभे राहिले आणि त्याचा परिणाम आम्हाला दिसतो। म्हणून आम्ही नेहमी म्हणतो काँग्रेसला एकत्र आलो तर त्याचा विजय निश्चित आहे आणि याच्यातून आम्ही जिथे कुठे पराभव झाला त्याचा विश्लेषण करू, त्याचा अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टीमध्ये बदल करायचा आहे तो निश्चित करू। याचा अहवाल आम्ही वरिष्ठांपर्यंत पाठवू।